झालं। एका बाजूला त्यांनी गृहकर्त्यांना प्रदक्षिणा घातल्या, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या संविधानांना ग्रहण लागलं। अगदी सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसापासून दूर गेला, माणूस स्वतःच्या अस्मितेपासून दूर गेला। घासातला घास बाजूला काढून वाटीभर भाजी शेजाऱ्याच्या घरी नेऊन देणारे पिढीच मुळात आज थकली। आज रोज सकाळी शिळा मसाले भात आणि चपात्या कचरा कुंडीत टाकताना फुटपाथवर एखाद्या लेकराला याची गरज असेल असं जेव्हा आम्हाला वाटत नाही ना, तेव्हा आमच्यातला माणूस हरवला। आणि इथेच पारगावकर सांगतात, या झोपड्यात आली वाहूनही गटारे, चिखलात उंजण्याच्या माणूस शोधतो मी। कोल्हानात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो। आज कोणतीही वर्तमानपत्रे काढा, न्यूज चॅनेल लावा, व्हॉट्सअप ओपन करा, फेसबुक लॉग इन करा, तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल ती माणसाची। जी गर्दी थंड असते ना, आई बहिणीची अब्रूपताना, एखादी दुर्दैवी अपघात होताना, रक्ताच्या थारोळ्यात माणसं तडफडतात, तिथेही गर्दी असते। ती गर्दी मग्न असते फोटो काढण्यात। हॉस्पिटलमध्ये गर्दी असते, राशनच्या दुकानात गर्दी असते, मग तिथंच गर्दीतला कोणीतरी येऊन भाषण देत असतो, तर गर्दीतलाच कोणीतरी प्रेताच्या अंगावरची दागिने ओरबडण्यात मग्न असतो। गर्दी कुठे नाही, राशनच्या दुकानात गर्दी, हॉस्पिटलमध्ये गर्दी, पण आसपास माणसं उपाशी आहेत, लेकरं शाळेविना आहेत, हॉस्पिटलमध्ये कळ्या फुलल्या जातात, शेजारच्या फ्लॅटमध्ये आजोबा औषधाविना आहेत। हे सगळं बघायला आमच्या गर्दीला वेळ नाही हो। आज मातीच्या भिंतीला सिमेंटचा गिलावा आला, पण माणुसकीचा ओलावा पापुत्रे उडावे तसे उडून गेला। या सगळ्यांचा परिणाम म्हणजे इथल्या माणसाची मने मूर्त झाली, म्हणून तर या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज भासली। मान्य आहे मला, इतर निसर्गासारखा माणूसही साध्य असतो आणि ते असावंही, पण आपल्या वागण्यावर इतरांना देण्याची पद्धत माणूस सोडून इतर सर्व प्राण्यांमध्ये असते। गर्दीत माणूस हरवण्याचे कारण माणसाचा हव्यास। अडाणी बहिणाबाई याच मुद्द्याला विद्यशील विचारतात, माणसा कधी होशील माणूस, लोभापायी झाला माणसाचा काणूस। आणि एवढं सगळं जरी झालं ना, तरी आपल्याला या गर्दीत माणसाला शोधावंच लागेल, आणि याची सुरुवात आपल्या स्वतःच्या अंतःकरणातून करावी लागेल। जाती धर्माच्या गर्दीत जाऊन फक्त एकटी भारतीय आहे ना, तिथे सापडेल आम्हाला माणुसकी। पुन्हा या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची आम्हाला गरज भासणार नाही, कारण पुन्हा ती गर्दी असेल माणुसकीची, असाल माणसाशी। शेवटी नामदेव ढसाळ म्हणतात, चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करा, चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करा, एक तीळ सर्वांनी करून खावा, माणसांचीच सुप्त रचावी, माणसांचीच गाणे गावी। धन्यवाद। जय जय भारत।